डोंबिवलीमधील बॉयलर स्फोटामध्ये मृतांचा आकडा 11 वरती। मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। अंबादास दानवेंकडून घटनास्थळाची पाहणी। पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणामध्ये पुणे पोलिसांची ही चौकशी होणार। तर अपघात झाला तेव्हा कारमध्ये असलेल्या दोन्ही मित्रांची आज चौकशी करणार। लग्न करून देत नाहीत म्हणून 2 मुलांनी केली बापाची हत्या। संभाजीनगर शहराजवळच्या वडगाव कोल्हाटी जवळची घटना। नाशिक शहराची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणामध्ये केवळ 25% पाणी साठा शिल्लक। चर खोदण्याच्या प्रस्तावाकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केल्याने पाणी संकट अधिक गडद झाल्याचा आरोप। मराठवाड्यातील दुसरं सर्वात मोठं धरण शेजारीच असूनही परभणीच्या जिंतूर तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई। 80 फूट खोल विहिरीमध्ये पाईप टाकून टँकरच्या सहाय्याने भरावं लागते पाणी। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काल रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमधील वीज पुरवठा खंडित। झाडं कोसळून घरांचंही नुकसान। ठाण्याजवळच्या घोडबंदर घाट आजपासून 2 आठवडे बंद राहणार। हलक्या वाहनांना मुभा, अवजड वाहनं मात्र अंजूर फाट्या मार्गे वळवणार। पुण्यातल्या एनडीएमध्ये आज 146वा दीक्षांत समारोह सोहळा। लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांची मुख्य उपस्थिती। ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर। 14 जून रोजी मुंबईमध्ये पार पडणार सोहळा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।